नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 फेब्रुवारी आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काल जेवढ्याही काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडेच झालेल्या 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? पहिला पर्याय आहे जैनिक सिन्नर, दुसरा पर्याय आहे नोवाक जोकोविच, तिसरा पर्याय आहे कार्लोस अल्कराज आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज यांनी 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. त्याचबरोबर 1 फेब्रुवारी 2026 रोजी मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दिग्गज नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. त्यांनी कोणाचा पराभव केला? तर नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यामध्ये हा सामना झालेला होता. त्याचबरोबर कार्लोस अल्कराज हे ग्रँड स्लॅम पूर्ण करणारे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेले आहेत? तर ते कार्लोस अल्कराज ग्रँड स्लॅमसाठीचे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत, ज्यांनी 88 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. हे त्यांचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. यांनी 88 वर्षाचा रेकॉर्ड तोडून ते इथे ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषमध्ये ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न बघूया. आपला दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच स्पेसएक्सच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणत्या देशाने अंतराळ आधारित AI डेटा सेंटर उभारण्याची योजना आखलेली आहे? AI डेटा सेंटर उभारण्याची योजना कोणी आखलेली आहे किंवा कोणत्या देशाने आखलेली आहे? तर पहिला पर्याय आहे अमेरिका, दुसरा पर्याय आहे भारत, तिसरा पर्याय आहे चीन आणि चौथा पर्याय आहे इंग्लंड. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे चीन या देशाने AI डेटा सेंटर उभारण्याची योजना आखलेली आहे. तर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. यांची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर प्रकल्पाचे नाव काय आहे? तर स्पेस क्लाउड विकसित करत आहे. कोण? तर चीन हा देश स्पेस क्लाउड विकसित करत आहेत. हे कोणी जाहीर केले? तर चीनची मुख्य अंतराळ कंत्राटदार कंपनी चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन. कोणी? चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने हे जाहीर केलेले आहे. 5 वर्षाचा विकास आराखड्यात यांची घोषणा केलेली आहे. यांचा मुख्य उद्देश काय आहे डेटा सेंटर उभारण्याचा? तर पृथ्वीवरील डेटावर अंतराळातच प्रक्रिया करण्यासाठी गिगावॅट क्लास स्पेस डिजिटल इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्षमता काय आहे या डेटा सेंटरची? तर हे डेटा सेंटर्स क्लाउड, एज अँड टर्मिनल क्षमतांना एकत्रित करतील, ज्यामुळे अंतराळातूनच थेट डेटा प्रोसेसिंग करणे शक्य होईल. यांमुळे त्यांनी AI डेटा सेंटर्स उभारण्यावर चीन हा देश काम करत आहे. चला तर मग बघूया चीनबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. चीनची राजधानी काय आहे? तर बीजिंग ही चीनची राजधानी आहे. चीनचे चलन काय आहे? तर युआन, रेनबिनबी. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. आपल्याला स्टॅटिक जीकेवर देश तसेच त्यांच्या राजधान्या आणि त्यांचे चलन आणि राष्ट्राध्यक्ष इथे माहिती असणे खूप जास्त आवश्यक आहे. आपण इथे चीन संदर्भातील कलेक्टिव्ह डेटा बघितलेला आहे, त्यांची राजधानी, चलन आणि राष्ट्राध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, नुकतेच कोणत्या बँकने चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केलेले आहे? चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केलेले आहे. आपला पहिला पर्याय आहे BOB म्हणजेच बँक ऑफ बडोदा, BOI बँक ऑफ इंडिया, तिसरे पर्याय आहे SBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चौथा पर्याय आहे PNB पंजाब नॅशनल बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे SBI. SBIने चक्र या नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केलेले आहे. तर यांचे मुख्य उद्देश काय आहे? तर भारतातील सनराईज सेक्टर्सला वेगाने वाढणाऱ्या उद्योन्मुख क्षेत्रांना वित्तपुरवठा करणे आणि त्यांच्या विकासासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश आहे. तसेच यांचे प्रमुख क्षेत्र काय आहे? तर हे प्रामुख्याने 8 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल. त्या 8 क्षेत्र कोणते आहेत? तर ज्यात सेमीकंडक्टर्स, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी, अक्षय ऊर्जा, प्रगतशील केमिस्ट्री, डेकार्बोनायझेशन, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर्सचा यात समावेश आहे. चक्र यामध्ये आपण उद्देश बघितले आणि प्रमुख क्षेत्रे कोणते आहे? तर ते 8 क्षेत्र आपण इथे
बघितलेले आहे. त्याचबरोबर यांचे गुंतवणूक लक्ष काय आहे तर ते म्हणजे सुमारे 100 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची त्यांना गरज भासणार आहे, ज्यासाठी हे केंद्र आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे काम करेल. यांचे उद्घाटन कोणी केले तर SBIचे अध्यक्ष कोण आहेत तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांनी यांचे उद्घाटन केलेले आहे. आपल्याला इथे SBIचे अध्यक्ष माहिती असणे आवश्यक आहे आणि SBIचे अध्यक्ष कोण आहे तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या देशाच्या महान हॉकीपटू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक मायकेल नोप्स यांचे निधन झाले आहे. याचा पहिला पर्याय आहे फ्रान्स, दुसरा पर्याय आहे अमेरिका, तिसरा पर्याय आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा पर्याय आहे इंग्लंड. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाचे पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक म्हणजेच कोच यांचे निधन झालेले आहे. या खेळाशी संबंधित आहे हे तर हॉकी या खेळाशी हे संबंधित आहे. तर मायकल नोप्स यांनी 1979 ते 1985 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 76 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे कोच म्हणून त्यांनी काम केलेले आहेत. ते आता त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झालेले आहे. आपल्याला इथे प्रश्न येऊ शकतो की मायकल नोप्स हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आपल्याला याचे योग्य उत्तर हॉकी हे इथे माहिती असणे अपेक्षित आहे. निधन वार्ताहरमध्ये हा प्रश्न इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे, हे इथे नोट डाऊन करत चला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? रुसोमा संत्रा महोत्सव. पहिला पर्याय आहे ओडिसा, दुसरा पर्याय आहे नागालँड, तिसरा पर्याय आहे महाराष्ट्र आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँड येथे रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेले आहे. यांचा उद्देश काय आहे तर स्थानिक शेतकऱ्यांच्या सेंद्रिय संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच रुसोमा गावाला त्यांच्या दर्जेदार संत्र्यांसाठी ऑरेंज व्हिलेज म्हणूनही ओळखले जाते. ऑरेंज व्हिलेज हे कोणते आहे तर रुसोमा, आणि रुसोमा कुठे आहे तर नागालँड. तसेच ऑरेंज सिटी हे कोणते शहर म्हणून ओळखले जाते ते म्हणजे नागपूर, आपल्या महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. चला तर मग आपला 6वा प्रश्न बघूया. आपला 6वा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी स्वादुपिंडाचा कर्करोगावर अत्यंत प्रभावी उपचार शोधल्याचा दावा केलेला आहे? आपला पहिला पर्याय आहे जर्मनी, दुसरा पर्याय आहे स्पेन, तिसरा पर्याय आहे फ्रान्स आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे स्पेन. स्पेन या देशाने स्वादुपिंडाच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी उपचार शोधल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तर त्यांनी औषधाच्या नवीन संयोजनाचा वापर करून उंदरामधील पॅनक्रियाट ट्यूमर म्हणजे स्वादुपिंड आपण त्याला म्हणतो, पूर्णपणे नष्ट करण्यात त्यांनी यश मिळवलेले आहे. या उपचारांचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत आणि ट्यूमर पुन्हा उद्भवलासुद्धा नाही आहे, जे वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आशा निर्माण करते. तर त्यांचे जे काही यश आहे ते त्यांनी कशावर चाचणी केली आपली यशस्वी, तर ते उंदरावर त्यांनी यशस्वी चाचणी केलेली आहे. तर आपण स्पेन संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. स्पेनची राजधानी काय आहे तर माद्रिद. स्पेनचे चलन काय आहे तर युरो. आणि स्पेनचे पंतप्रधान कोण आहेत तर पेड्रो सांचेज हे स्पेनचे पंतप्रधान आहे. स्टॅटिक जीकेमध्ये आपल्याला आत्ताच मी सांगितलं की आपल्याला राज्य, राजधानी, चलन, पंतप्रधान हे माहिती असणे आवश्यक आहे आणि आपल्याला TCS, IBPS मध्ये हे प्रश्न भरपूर प्रमाणात दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच पोलीस अनुसंधान आणि विकास ब्युरोद्वारे आयोजित सुधारात्मक प्रशासकांचे 9वे राष्ट्रीय संमेलन कोणत्या राज्यात पार पडले? आपला पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय आहे आंध्र प्रदेश आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या ठिकाणी सुधारात्मक प्रशासकांचे जे काही 9वे राष्ट्रीय संमेलन आहे ते पार पडलेले आहे. कशा संदर्भातील आहे तर पोलीस अनुसंधान आणि विकास ब्युरोद्वारे आयोजित सुधारात्मक प्रशासकांचे हे संमेलन आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये कुठे झाले तर आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, ऋषिकोंडा येथे झालेले आहे. यांचे उद्देश काय आहे तर कारागृहाचे केवळ कोठडी संस्थाऐवजी पुनर्वसन आणि सामाजिक एकात्मता केंद्रांमध्ये रूपांतर करणे हा यामागचा परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
त्याचबरोबर याचे उद्घाटन कोणी केले तर केंद्रीय गृहराज्यमंत्री जे काही आहे आपले बंदी संजय कुमार यांच्या हस्ते यांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच इंडियन मायक्रो फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चर असोसिएशनची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर आपला पहिला पर्याय आहे नवी दिल्ली, दुसरा पर्याय आहे मुंबई, तिसरा पर्याय आहे कोलकाता आणि चौथा पर्याय आहे भोपाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याची जे काही योग्य उत्तर आहे ते म्हणजे मुंबई येथे ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर यांची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय आहे तर कन्वर्ज, कोलॅबोरेट आणि को-क्रिएट म्हणजेच एकत्र या, सहकार्य करा आणि सहनिर्मिती करा ही यामागची थीम आहे किंवा मुख्य संकल्पना आहे. आणि यांचा उद्देश काय आहे तर भारतातील कृषी इनपुट क्षेत्राला बळकट करणे आणि सूक्ष्म पोषक तत्वे व शाश्वत शेतीवर चर्चा करणे हे यामागील मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या राज्यातील रत्नागिरी, ललितगिरी आणि उदयगिरी या 3 बौद्ध स्थळांना ज्यांना डायमंड ट्रँगल म्हणून ओळखले जाते ते भारताच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे ओडिसा, दुसरा पर्याय आहे गुजरात, तिसरा पर्याय आहे छत्तीसगड आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य उत्तर आहे ओडिसा येथे डायमंड ट्रँगल आहे आणि ते युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट तात्पुरते त्यांना करण्यात आलेले आहे. डायमंड ट्रँगलमध्ये काय काय आहे तर रत्नागिरी, ललितगिरी आणि उदयगिरी. रत्नागिरी हे महाराष्ट्रातील नसून हे ओडिसामध्ये देखील आहे. तर ते युनेस्कोच्या यादीमध्ये तात्पुरते समाविष्ट त्यांना केलेले आहे. हे तिन्ही स्थळे बौद्ध धर्माच्या 3 प्रमुख शाखांपैकी आहे. तर त्या 3 प्रमुख शाखा कोणत्या तर हिनयान, महायान आणि वज्रयान या शाखांपैकी हे तिन्ही स्थळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. गुगल क्लाउडने भारतातील पहिला AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे? AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे आणि हा भारतातील पहिला आहे? पहिला पर्याय आहे हिंदी विश्वविद्यालय, दुसरा पर्याय आहे मुंबई विश्वविद्यालय, तिसरा पर्याय आहे बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि चौथा पर्याय आहे चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय मेरठ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय मेरठ येथे भारतातील पहिला AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे तर उच्च शिक्षणांमध्ये AIचा वापर करून शिक्षण प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी एक राष्ट्रीय मॉडेल तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच प्रमुख सुविधा कोणत्या आहेत तर विद्यार्थ्यांना वैयक्तिक AI ट्युटर उपलब्ध करून दिले जातील, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे विश्लेषण करून दिले जाईल, त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन केले जाईल, तसेच प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्यासाठी स्वयंचलित प्रणालीचा वापरसुद्धा केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे टॉप 10 प्रश्न इथे बघितलेले आहे जे की परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लेक्चर करत चला आणि मी इथे जे काही सांगत असते ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला रिव्हिजनसाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे लेक्चर कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.